हा विजय तुमच्यासाठी किती महत्वाचा होता? सर्जा नंदीविषयी सांगायचं म्हटलं तर फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बकासूर या नंदीमुळे सर्जा उजेडात आला. त्यांना वाटलं नसेल की बाबा नाही गुलाल भेटायचा किंवा काय एक झेड त्यांना काय वाटलं म्हणून त्यांनी पहिलं दिलं नसतील. त्या विजयामुळे त्या सगळ्यांना उत्तर दिलं काय? तसं आपण पण त्या पद्धतीनेच मैदानात जातो, कोणाची हरवायची कोणाची जिरवायची. सर्जा हा नेहमी म्हणजे मोठमोठ्या पैऱ्यामध्ये दिसतो, तर सर्जा इतर पैऱ्यामध्ये पण दिसणार का प्रेक्षक? तुम्ही दादा कधी हेलिकॉप्टर मध्ये याच्या अगोदर बसलाय का कधी? बैल पाळायचा असतो त्यावेळी त्या मालकासाठी दुसरं काय महत्वाचं नसतं. 100% हेलिकॉप्टरची राईड मिस झाली माझ्याकडून. हेलिकॉप्टर राईड घेतली असती, भविष्यात विमानानं प्रवास केला असता तर तो आनंद संपला असता. पण हा आनंदच संपू शकत नाही आयुष्यात. नमस्कार, मी प्रियांका मदने. बैलगाडी क्षेत्रामध्ये एक मोठी समजली जाणारी दावण म्हणजे दादा स्वर्गीय पंढरीशेठ फडके आणि तुषार घोरपडे भावड्या यांची दावण. मी सध्या त्यांच्याच दावणीला आलेली आहे. नुकत्याच 2 दिवसापूर्वी झालेल्या जयंत हिंदकेसरी कासेगाव मैदानामध्ये ज्या जोडीनं प्रथम क्रमांकाचा गुलाल मिळवला ती जोडी म्हणजे सर्जा आणि रोमन या नंदींची असणारी जोडी. बैलगाडी क्षेत्र खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचलेलं आहे, परंतु त्याचप्रमाणे एक स्पर्धा पण वाढलेली आहे आणि गुलाल मिळवणं हे खूप आव्हानात्मक झालेलं आहे. मालकाचा पण आणि त्या नंदीचा पण एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्येच अशा प्रकारचं यश मिळणं खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागचा संघर्ष असणार आहे त्याबद्दलचीच म्हणजे हा विजय मिळाला किंवा हा गुलाल मिळाला असला तरी त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती दादांच्याकडून घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुषार दादा आपल्याला काय सांगतायत. नमस्कार दादा. सुरुवातीला तर तुमचं अभिनंदन की तुम्हाला जयंत हिंद केसरीच्या मैदानामध्ये कासेगावच्या मैदानामध्ये तुमच्या नंदीने तुम्हाला म्हणजे प्रथम क्रमांकाच्या गुलालाचं मानकरी केलं. तर पहिल्यांदा तर त्या मैदानाविषयी काय सांगाल? पहिल्यांदा म्हणजे धन्यवाद तुम्ही आमचा अभिनंदन केल्याबद्दल. आणि मैदान म्हणला तर कासेगाव जयंत हिंद केसरी मैदान ते त्यांचं ह्या वर्षीचं 4थं पर्व झालं. तर त्यांचं अतिशय सुंदर नियोजन असतं या आणि कोणतीही बैलगाडी मालकावरती कोणताही अन्याय न्याय पार्सलिटी नाही आणि एवढं मोठं सुंदर असं भव्यदिव्य मैदान भरवतात. कोणताही अपघात पण तिथं होत नाही त्याची पण काळजी घेतात आणि बैलांना पळण्यासाठी सुंदर असा ट्रॅक तयार करतात की म्हणजे जेणेकरून बैलगाडी मालकांच्या बैलांनी नंदीने एक उडी जास्त पळतील अशा पद्धतीचा ट्रॅक तयार करतात ते. मग कोणतीच कमीची बाजू ठेवत नाहीत ते मैदान घेताना. आणि याच मैदानामध्ये सर्जा आणि रोमन या नंदींनी तुम्हाला गुलाल मिळवून दिला प्रथम क्रमांकाचा. हा विजय तुमच्यासाठी किती महत्वाचा होता? हाच असा विजय नाही, प्रत्येक बैलगाडी मालकासाठी त्याच्या नंदीचा गुलाल मिळणं विजय मिळणं मैदान कोणतंही असो त्या मैदानात जाऊन विजयाला प्राप्त होणं गुलाल मिळवणं खूप महत्वाचं असतं या. आणि प्रत्येक बैलगाडी मालकाच्या आयुष्यातला तो खूप असा सुंदर क्षण असतो आणि आनंदाचा क्षण असतो. त्यासाठीच बैलगाडी मालक एवढं कष्ट घेऊन धडपडत असतो. ना कोणता त्यातून दुसरा आर्थिक फायदा किंवा काही गोष्टी नाही, फक्त एक समाधान असतं सुख असतं आणि आपण आपल्या मुलाप्रमाणे आपल्या नंदींना जोपासलेलं असतं सांभाळलेलं असतं. मग त्याची कुठंतरी एक उतरण म्हणून ते आपली नंदी आपल्याला एवढ्या मोठ्या मैदानात गुलालात ठेवत असतात, गुलाल मिळवून देत असतात, आपलं नाव उंचावत असतात. तुम्ही गुलालाची त्यावेळी म्हणजे तुम्ही म्हटला तसं प्रत्येक कुठलं पण मैदान हेच नाही तर प्रत्येक मैदानामध्ये यश किंवा गुलाल मिळवणं हा एक आनंद असतो मालकासाठी. पण ज्यावेळी तुम्ही नियोजन केलं असेल त्यावेळी तुम्हाला ह्या मैदानामध्ये गुलाल मिळणार असं तुमच्या मनामध्ये म्हणजे अपेक्षा किंवा तुम्हाला वाटलेलं का? काय विषय अपेक्षा म्हणला तर सर्वांच्याच मनात असते त्या अपेक्षा होत्याच. पण आम्ही काय असं म्हणजे आपली गाडी दोन्ही रोमन आणि सर्जा एकत्र पळवलं तर गाडी सुंदर पळेल असं आम्हाला फुल आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता की आमची गाडी स्वतःची दोन्ही बैल एकत्र पळवली तर गाडी अशी सुंदर अशी पाळणार. तर त्या पद्धतीनेच आम्ही ते दोन्ही आमची घरचे नंदी एकत्र पळवले आणि परवा दिवशी कासेगाव हिंद केसरी मैदानात बैलांनी विजय प्राप्त करून सेमीकडनी पास केला. सर्जा बाहेरून पळाला आणि फायनलला परत गाडी मध्ये आली की गाडीने एकच नंबर केला. दादा आम्ही असं ऐकलेलं आहे की पैऱ्यासाठी तुम्हाला खूप अडचणी आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही घरचा साज पळवण्याचा निर्णय घेतला, त्याविषयी थोडंसं म्हणजे सांगाल काय? हो,
नाही, पायऱ्यासाठी अडचणी काय प्रत्येक बैलगाडी मालकाच्या म्हणजे तो एक महत्वाचाच मुद्दा आहे प्रत्येक बैलगाडी मालकासाठी की पायऱ्याच्या अडचणी येतात. पायऱ्याला आपणच नाही, सगळ्यांनाच अडचणी येतात. मग काहीतरी मार्ग तर काढावाच लागतो ना. अशा पद्धतीनं शेवटी मग आमचं कसं आमच्या सगळ्या सर्व टीमचं असं ठरलं होतं की दोन्ही बैलांना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे पैरे झाले तर पहिलं दोन्ही नंदी आपले पैरे करून पळवायचे, अन्यथा मग घरचीच गाडी पळवायची, असं असा विषय तुम्ही होता. ठरवलेलंच हा, होतं. ठरवलेलं होतं. पण आणि ते म्हणजे असं नाही की कासेगावच्याच मैदानाला घरची गाडी पळवायची असा विषय नव्हता. कधी ना कधी तर आपल्याला आपल्या मनासारखं आपल्या दोन्ही नंदींना पायरा होईना तर गाडी ती पळवायची होती. असं नाही काल त्या गाडीने आमच्या घरचे एक नंबर केला म्हणून उगाच आता आपल्या बाईटमध्ये खोटं सांगायचं की आम्ही ठरवलं होतं जर आम्हाला माहीतच होतं, असा काही विषय नाही. आमच्या मनासारखी पैरे झाली नाहीत म्हणून आम्ही गाडी एकत्र घातली आणि बैलांनी आम्हाला तिथं विजय प्राप्त करून एक नंबर करून दिला. सर्जा या नंदीविषयी सांगायचं म्हटलं तर फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बकासूर या नंदीमुळं सर्जा उजेडात आला. त्याच्यानंतरचं पुसेगावचं मैदान आणि आताचं हे हिंदकेसरी कासेगावचं मैदान. मग एवढं म्हणजे टॉपच्या पैऱ्यामध्ये सर्जा पळत असताना देखील तुम्हाला असं वाटलं का की एवढं टॉपला पळत असताना देखील पैऱ्याला आपल्याला अडचणी ह्या मैदानामध्ये का आल्या, असं म्हणजे काही नाही कारणं तसं वाटली का तुम्हाला काय नाही, त्याची? काय माहितीये का, कारणे भरपूर आहेत. पण आपण पण समजून घेतलं पाहिजे, जसं आपण सर्जाचा मालक आहे, रोमनचा मालक आहे, एवढ्या नंदीचा मालक आहे, तसा समोरचा मालक पण त्या त्या नंदीचा मालक असतो. आणि प्रत्येक मालकाच्या डोक्यात एक असते की बाबा मला हा बैल भेटला तर माझा बैल ह्या बैलाबरोबर पळून एक नंबर करेल. त्या पद्धतीने प्रत्येक जण नियोजन करत असतं. शेवटी आता आपण पायऱ्यासाठी प्रयत्न केले, आपल्यावर पायरा झाला नाही. कदाचित वाटलं असेल त्या मालकांना की सर्जावर रोमनवर पळून गुलाल भेटायचा नाही. शेवटी पण सर्जा तो टॉपला वैयक्तिक पळत आहे ना, 100% टॉपला पोहतोय, रोमन टॉपला पोहतोय. पण शेवटी ते मालक आहेत, तो सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. त्यांना वाटलं असेल, आता शेवटी प्रत्येकाचा विचार वेगवेगळे राहतात. आता त्यांच्या विचारात जर आपल्या बैलांच्या वरती काय त्यांना वाटलं नसेल की बाबा नाही गुलाल भेटायचा किंवा काय एक त्यांना काय वाटलं म्हणून त्यांनी पहिलं दिले नसतील. पण ज्यांनी दिले नाहीत ते सुद्धा येणाऱ्या काळात देतील, होतील पैरे, गाड्या पळतील, काय विषय नाही. सर्जानं त्या विजयामुळं त्या सगळ्यांना उत्तर दिलं काय? नाही, उत्तर असं म्हणायचं नाही, कारण काय आहे, हे बैलगाडी क्षेत्र शर्यत क्षेत्र आहे. इथं 8 पायाचा माळ आहे. आज आपण म्हणून उत्तर दिलं, मग उद्या आपल्याला पण कोणतरी उत्तर देणारा असतो. त्यामुळे त्या गोष्टीचा काय गर्व मानायचा नाही आणि काय त्या गोष्टीचा म्हणजे अहंकार बी आणायचा नाही की असं नाही की बाबा माझ्या बैलांनी सर्वांना उत्तर दिलं नाही. आपण बैलगाडी शर्यत क्षेत्र कशासाठी खेळतोय, तर आपण एक शेतकरी कुटुंबातली माणसं आहे. आपलं आणि त्या नंदींशी जीवापलीकडचं नातं आहे. एक वेगळीच नाळ जोडलेली आहे त्यांच्याशी. आणि आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रात जातो कशासाठी, एक आनंद मिळवण्यासाठी. आणि आपल्याला एक सुख पाहिजे असतं कुठं तर माणसाला आयुष्य जगत असताना एक सुख, जे एक समाधान. समाधान पाहिजे असतं. त्या पद्धतीचं आपल्या बैलगाडी मालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे एक गुलाल घेणं, मैदानात जाणं, हे एक सुख आहे, समाधान आहे. तसं आपण पण त्या पद्धतीनेच मैदानात जातो. कोणाची हरवायची, कोणाची जिरवायची ह्याच्याशी काही देणं नाही. आपल्याला आपली नंदी आहेत, आपल्या नंदींची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांचं नियोजन व्यवस्थित करून जायचं मैदानात. शेवटी जर आपले कष्ट आणि प्रामाणिक असतील आणि नीतिमत्ता साफ असेल तर परमेश्वर 100% आपल्या पाठीशी उभा राहतो आणि त्याच्या आशीर्वादाने गुलालाचा वर्षाव करतो का तर करतो. हे आता आपण बघतोयच. म्हणजे आज आपले बैल गुलालात आहेत, आज एवढी बाकीच्या आपल्या बैलगाडी मालकांची बैल गुलालात आहेत. म्हणजे हे त्याचं मागलं एक तुम्ही हे म्हणा की उद्देश. खरंच खूप छान सांगितलं दादा तुम्ही. दादा अजून एक सांगा की दादा सरकार यांच्या दावणीनं खऱ्या अर्थानं एक संघर्षाचा काळ पण बघितलाय, पण ज्यावेळेस सर्जा आला आणि तेव्हापासून हे गणित एकदम बदलून गेलं आणि एक नेहमी स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं नाव पुन्हा सगळ्यांच्या तोंडी आलं किंवा एक वेगळ्या उंचीवर सर्जानं तुमच्या दादा सरकारला नेऊन ठेवलं. तर सर्जाबद्दल काय सांगाल? सर्जाने आमचं नाव उंचवलं, आणि नावाचं वर्चस्व ठेवलं. आणि संघर्ष म्हणाल तर आमचं कसं झालं, दादा सरकार फॅमिलीचं पूर्ण आम्ही आप्पा गेल्यानंतर आम्ही एकदम कोलमडलेगत झालो. म्हणजे आमचा जो आधार होता किंवा आमचा पोशिंदा होता तोच नाहीसा झाला आमच्या आयुष्यातून. त्यामुळे थोडंसं त्यातून सावरायला आम्हाला वेळ गेला. त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू गुरुनाथ दादा
यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन पुन्हा नव्याने पुन्हा नव्याने आम्ही चालू झालो. आणि ते सगळं सर्व करत असताना ह्या तमाम जनतेचा आप्पांच्यावरती असणारं प्रेम आणि आप्पांचा आशीर्वाद या दोन्हीचा संगम झाला. आणि त्या दोन्ही संगमामुळे आज हे जे यश बघतोय, हे जे नाव बघतोय, ते एकमेव ही तमाम जनता जी आमच्या आप्पांच्यावरती किंवा आमच्या दादा सरकारवरती प्रेम करते, त्यामुळेच हे शक्य आहे. आणि रोमन या नंदीविषयी पण आपण काय सांगाल? तो बैल आमचे मित्रबंधू म्हणजे प्रमोद वाघ म्हणून आहेत वाघवाडीचे आणि शरद लाड आणि पूर्ण ते आमची टीम जी आहे ती रोमन फॅन्स आपले वाघवाडीचे ते आपल्याला म्हणजे रोमन विकत घ्यायचा होता. तर मी त्यांना विचारलं होतं की बैल मला विकत पाहिजे. तर मला शरद भाऊनी प्रमोद भाऊ म्हणले की बैलावर आमचं खूप प्रेम आहे, बैल काय विकायचा नाही, कितीही पैशाला आले तरी बैल द्यायचा नाही, पण आपल्या संबंधासाठी रोमन तुम्ही तुमच्या नावावर पळवा घ्या आणि तुम्हाला पाहिजे तोपर्यंत आमचा बैल तुमच्या नावावर पळवा, हाऊस करा. असं एक प्रेमातनं तो आपल्या नावावरती करार होऊन तो बैल आपल्या दावणीत आहे आज. सर्जा हा नेहमी म्हणजे मोठमोठ्या पैऱ्यामध्ये दिसतो, तर सर्जा इतर पैऱ्यामध्ये पण दिसणार का प्रेक्षकांना पुढील काळामध्ये? हो, म्हणजे दिसणार. मोठ्या पैऱ्यामध्ये नाही, इतर हो नंदी जे नावारूपास नाहीत आलेले हो, त्यांच्यासोबत पण 100% दिसणार. काय आहे विषय, ज्याचा बैल पळतो त्याला बैल आपण देणार. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं प्रत्येक बैलगाडी मालकाला त्याच्या नंदीला टिकणारा किंवा चालणारा बैल पाहिजे असतो, बरोबर. त्या पद्धतीनं आपल्याला जर असं काय नाही की मोठी नंदी किंवा मोठ्या बैलगाडी मालकांचे पैरे, जो आपल्या सर्जाला आपल्याला वाटेल की हा बैल आपल्या सर्जाशी टाकल्यानंतर की आपली गाडी सुंदर पळेल, काहीतरी आपल्याला त्यातून साध्य होईल, ते 100% तो बैल आपल्या सर्जावर म्हणजे पळेल. त्यावेळी तुम्ही तो नंदी गुलालात राहिलाय न बघता नाही तुम्ही नाही पैराच करणार. त्याला स्पीड असलं ना आणि आपल्याला वाटलं की काय नाही आपल्या सर्जा बरोबर घातल्यानंतर तो आपल्याला गुलाल होईल किंवा काय आपण जे नियोजन करतोय ते कुठेतरी साध्य होईल, 100% पैरा होणार. तुम्ही पैऱ्याचं पण सांगितलं मगाशी एक प्रश्न विचारल्यानंतर, तर इतर जे बैलगाडा मालक आहेत त्यांना पण पैऱ्यासाठी बऱ्याचदा अडचणी, आता तुम्ही सांगताय सर्जा एवढा टॉपचा पैऱ्यामध्ये पळत असून गुलाल घेत असून पण अडचणी आल्या पैऱ्यामध्ये, पण ज्यांना अशाच अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणं असेल, कशा पद्धतीनं? नाही, काय आहे माहिती आहे का, ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात अडचणी खूप आहेत या, पण माझं एकच आमच्या सर्व मित्रांना म्हणणं आहे की आपल्या बैलांनी सिद्ध साध्य करून दाखवलं पाहिजे, त्याशिवाय उपयोग नाही. उगच लोकांच्या नावानं ओरडत बसण्यात काय मजा नाही. आपला नंदी त्या कॅपॅसिटीचा त्या पात्रतेचा बनवायचा आणि मैदानात उतरायचं. 100% 1-2 मैदान अडचण येईल, पण तिसऱ्या चौथ्या मैदानापासून अडचण येणार नाही का, तर 100% नाही येणार. त्या मैदानाचं, कासेगावच्या मैदानाचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे हेलिकॉप्टर राईड, ते हो. तुम्हाला पण भेटली, तो अनुभव कसा होता? म्हणजे हे नाही, पहिल्यांदाच घडलं हो ह्या नाही, क्षेत्रात? बैलगाडी शर्यत क्षेत्रात पहिल्यांदाच आणि बैल मालकांसाठी पण तो एक वेगळाच आनंदाचा क्षण होता. आणि ते एक वेगळीच म्हणजे सर्वसामान्यांचं काम नाही की हेलिकॉप्टरचे म्हणजे राईड घेणं, पण ते अतुलदादाला हिगडे मित्र परिवारांनी उपलब्ध केलं आणि शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा पण आनंद दिला. आपल्याला पण भेटली होती, पण थोडंसं जरा सेमीचं टेन्शन असल्यामुळं आम्ही काही बसलो नाही. बसला नाही, भेटलेली हो, तुम्हाला भेटली होती सेमीचं टेन्शन म्हणजे पुढं पुढं तुमचं? सेमीला गाडी पळवायची होती, हम्म. त्यामुळे बसलो नाही. पण बाकीच्यांचं तुम्ही ऐकलं असाल, हो तुमचं त्यांचं काय? बाकीच्यांचं ऐकलं. मग आमच्या टीम मधला मयूर म्हणून एक मित्र आहे, रोईचा मयूर वर्गे, तो बसला होता आमच्या टीम तर्फे. पण काही विषय नाही, त्यांनी म्हणजे एक शेतकऱ्यांचं जे काय काय शेतकरी म्हणतात ना की बाबानो किंवा आपले आई वडील आजी आजोबा म्हणायचे की हांतरून बघून पाय पसरावे, त्या पद्धतीनं आपल्या बैलगाडी मालकांची शेतकऱ्यांची की सहजासहजी शक्यतो कोण ही हाऊस करू शकत नाही, ती अतुलदादा इकडे मित्र परिवारांनी केली आपल्या बैलगाडी मालकांची. खरं तर फॉर्च्युनरच्या मैदानापासून म्हणजे चंद्रहार दादा पाटील यांनी फॉर्च्युनर एक शेतकऱ्याच्या दारापर्यंत आणून ठेवली आणि याच्यानंतरचं हे हेलिकॉप्टर राईड म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्र किती उंचीवर जाऊन पोहोचलेलं आहे हेच आपल्याला या ठिकाणी समजतं. आणि दादानी पण त्यांचं त्याविषयीच असणारं मत सांग. तुम्ही दादा कधी हेलिकॉप्टर मध्ये याच्या अगोदर बसलाय का कधी? नाही, याच्या अगोदर नाही बसलो,
मग त्यावेळी मग तुम्हाला तुम्ही म्हटलं टेन्शन होतं म्हणजे सेमीचं, तर त्यावेळी काय तुमच्या डोक्यात चाललेलं म्हणजे नाही, तुम्ही? काय माहितीये का, हं. ज्यावेळेस बैल गाडी मालकाचा बैल मैदानात जातो हं. आणि त्यावेळी तो बैल पाळायचा असतो, त्यावेळी त्या मालकासाठी दुसरं काय महत्वाचं नसतं. बरोबर. त्याच्या डोक्यात एकच असतं की आज आलेलं मैदान, आज आपण या मैदानात आलोय, आपला बैल कसा गुलालापर्यंत पोहोचेल हा प्रत्येकाच्या डोक्यातला एक असणारा कॉमन प्रश्न म्हणा. आणि त्यामुळे थोडेसे बैल मालक दडपणात असतात. आणि त्या पद्धतीनं आम्ही पण थोडंसं बाबांनो, आज आपल्याला इथं बैलांच्या वरती आपल्याला गुलाल पाडायचा आहे आणि ह्या मैदानात आपल्याला गुलालात राहायचं आहे, ह्या उद्देशाने आम्ही त्या हेलिकॉप्टरच्या राईडच्या काही लय डोक्यात घेतलं नाही. कारण तिथे गेला पण असं तरी तुमच्या डोक्यात हेच विचार असते हेच त्याच्यामुळे. विचार आणि त्याचा आनंद पण घेता आला नसता. ओके. पण 100% हेलिकॉप्टरची राईड मिस झाली माझ्याकडून. हं. पण त्याच्यापेक्षा कधीच नाही संपणारा आनंद देऊन टाकला. हेलिकॉप्टरचा आनंद काय, आज आज हेलिकॉप्टर राईड घेतली असती, भविष्यात विमानानं प्रवास केला असता तर तो आनंद संपला असता. बरोबर. पण हा आनंदच संपू शकत नाही आयुष्यात. जोपर्यंत आपण ह्या जिवंत आहे तोपर्यंत हा आनंद एक नंबर केलेल्या गुलाचा संपू शकत नाही. त्यामुळे तो आनंद काय आम्हाला एवढा मोठा वाटला नाही. या गुलालानंतर फॅन्स ची प्रतिक्रिया काय होती तुमच्या? म्हणजे सगळ्यांचं काय बोलणं झालं या गुलाल मिळाल्यानंतरच? नाही, सर्वजण खुश होती की सर्वांना वाटलं की पण घरच्या गाडीवरती आपण गुलाल मिळवला. त्यामुळे एक अभिमानाचीच गोष्ट होती की एवढं मोठं मैदान, एवढे सर्व नंदी महाराष्ट्रातले टॉपचे असताना आपण घरच्या गाडीचं डेअरिंग केलं आणि डेअरिंग केल्यानंतर त्यासाठी आपल्याला आपल्या बैलांनी साथ दिली. आणि सगळ्यात मोलाचा वाटा म्हणाल तर आमचे ड्रायव्हर मित्र आहेत, ते एकतर आमच्या टीमचे गुरुवारी दिलीप नाना शिरस वस्तीचे, परत आमचा भाऊ प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर, हं. बाह्या ड्रायव्हर वाटेगावचा, अशी सगळ्या टीमनी खूप सुंदर असं नियोजन केलं आणि प्रत्येकानं एक स्वतःचं म्हणून केलं, म्हणून यश आम्हाला भेटलं. आता तुम्ही जे जॅकी आहे त्यांचा उल्लेख केला, त्यांच्याविषयी पण काय सांगाल? म्हणजे त्या दिवशीच्या मैदानामध्ये म्हणजे त्यांचं किती म्हणजे नाही, वाटा आहे त्या हो, विजयामध्ये? त्यांचा मोलाचाच वाटा आहे. आणि ज्यावेळेस आपले दत्त जयंतीचं मैदान झालं वडकीला 7 तारखेला डिसेंबर महिन्यात, त्यावेळी रोमनची गाडी नानांनी हाणली होती. त्यावेळी नाना म्हणले होते की यदा कदाचित जर सर्जाला भविष्यात आपल्याला हा. पायऱ्याला काय अडचण आली तर आपण 100% आपली घरची गाडी पळवायची, ही दोन्ही बैल एकत्र पायऱ्यात घाला, बाकी कशी गाडी पळवायची आणि काय करायचं ते माझं मी बघतो. आणि त्यावेळी त्यांच्या डोक्यात होते की सर्जन रोमन पळवायची. थोडंसं आम्हीच होतेत पैर ह्या नियोजनात गेलं लांब, म्हणजे करता आलं नाही. आणि त्या दिवशी योगायोग आला कासेगावला आणि गाडी एकत्र पळवली आणि विजयाचा गुलाल मिळवून आणि त्यांनी जो शब्द तुम्हाला दिलेला तो त्यांनी त्यांनी त्यांना पूर्ण करून दिला. खरंच दादा खूप छान माहिती तुम्ही या मुलाखतीमध्ये दिली. आता पुढे सर्जा कुठल्या मैदानामध्ये दिसेल आपल्या प्रेक्षकांना? आता एक 6-7 दिवसाचा गॅप त्याला आराम देऊन येणाऱ्या पुढल्या मैदानात 1-2-3 मैदान आहेत, कोणत्या तरी एका मैदानात करू नियोजन. चालते. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं तुमच्यावर जे नातं होतं, कारण तुम्ही नेहमीच आपांचं नाव घेत असता मुलाखतीमध्ये, मग आताचे असणारे शेठ यांच्यामधलं पण नातं तुम्ही कसं जपता? माझ्या म्हणजे मी आमच्या घरात इथं मोठा आहे, पण मला पण कधीतरी वाटायचं की मोठा भाव असावा आणि ती माझी देवाने इच्छा पूर्ण केली. आणि मोठ्या भावाच्या रूपाने गुरुनाथ दादा आहे ती. आणि जेवढा आप्पांचा जीव होता तेवढाच त्यांचा जीव माझ्यावरती आहे. आणि एकदम म्हणजे कोणताही गोष्ट असू दे किंवा काही करायचं असलं, मी जर म्हणलं हे करावं लागते तर कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. ते आमची टीम फक्त म्हणलं की दादा काय नाही, हे आपल्याला करायचं आहे, असं नियोजन करूया, तर कोणत्याच गोष्टीला नाही पण म्हणत नाही ती. आणि ती गोष्ट पूर्ण करायला काही करायला लागलं तर आम्हाला कळून पण देत नाहीत, पण ती गोष्ट करून आमच्या हातात आणून देतात. म्हणजे जसं पहिलं होतं तसंच तुम्ही ऋणानुबंध जपलेले आहे. खरंच तुम्हाला पुढच्या असणाऱ्या जे तुम्ही मैदानाचं नियोजन करणार आहात त्या मैदानासाठी सर्व सर्जा प्रेमी आणि तुमच्यावरती प्रेम असणारे सर्व प्रेक्षकांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही बाईट दिली त्याबद्दल पण तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच दादा. धन्यवाद. आमच्याकडून मी पूर्ण 10 सरकार टीमकडून आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.